हॅलो. तर आज आपण बनवणार आहे टाळूला न चिकटणारे आणि एकदम दाणेदार असे बेसनाचे लाडू. तर त्याच्यासाठी इकडे कढईमध्ये आपण बेसनचं पिठाला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. इकडे मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. ह्याच्याने काय होईल की आपल्याच्या बेसनाच्या पिठाच्या गठुड्या पडणार नाही. त्याला एकदम मंद गॅसवर भाजायचं आहे आणि जोपर्यंत कलर चेंज होईपर्यंत आणि बेसनाचा छान असा सुगंध येईपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं आहे. इकडे 15 ते 20 मिनिटं झालेले आहे. बघा आपला बेसनचा कलर चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अजून तूप टाकायचं आहे आणि एकदम पातळसर होईपर्यंत त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याला थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकायचं आहे आणि असं बुडबुड्या आल्या की समजायचं आहे की आपलं बेसनाचं पीठ छान असं भाजून झालेलं आहे आणि थोडंसं 1-2 चमचे तेलसुद्धा टाकायचं आहे आणि त्याला छान असं परत भाजून घ्यायचं आहे आणि त्याला गार होऊन द्यायचं आहे. आपला हात आपण त्याला हात लावू शकू तेवढं गार करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायचे आणि वेलची पूड टाकायचे आणि त्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लाडू वळायला घ्यायचे. बघा आपले लाडू तयार आहे.